छगन भुजबळांचं मंत्रिमंडळामध्ये आता कमबॅक होते। मात्र भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या एंट्रीमुळे नाशिकमध्ये एक नवा ट्विस्ट आलाय। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी रेस आता वाढण्याची शक्यता आहे, कारण सध्या भाजप आणि शिवसेनेनं पालकमंत्री पदावर दावा केल्यानं गिरीश महाजनांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली। तर गिरीश महाजन यांच्यासह दादा भुसे सुद्धा पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत। आता भुजबळांच्या रूपानं दोघांमध्ये तिसरा आलाय आणि त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाची शर्यत वाढण्याची शक्यता आहे। छगन भुजबळ सुद्धा पालकमंत्री पदावर दावा करणार का, याकडे तर लक्ष लागले। त्यामुळे महायुतीमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदावरून आता एक नवा वाद रंगण्याची शक्यता आहे। तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाची घडामोड आज घडतीये ती म्हणजे भुजबळ यांचा आज शपथविधी होण्याची शक्यता आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये जरी उत्साही वातावरण असलं तरी नाशिकमधल्या पालकमंत्री पदाचा अजूनही वाद सुटलेला नाहीये। त्यात आता रेस आणखी वाढली आहे, चुरस वाढलेली आहे। या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे नाशिकमधून आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। योगेश, आता सांगितल्याप्रमाणे नाशिकमध्ये पालकमंत्री पदासाठी चुरस आणखी वाढली आहे, दोघांमध्ये तिसरा म्हणजे भुजबळांची एंट्री होतीये। काय नेमकं या सगळ्या पार्श्वभूमीवर वातावरण आहे? खरे छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळत असल्यामुळे एकूणच नाशिकमध्ये आनंदाचं वातावरण आहे। भुजबळ फार्म हाऊसच्या आजूबाजूला मोठे मोठे बॅनर्स रात्रीतून उभे करण्यात आलेले आहेत आणि जल्लोषाची तयारी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते। आणि त्यामध्ये आता जर बघितलं तर पालकमंत्री पद हे अजूनपर्यंत या ठिकाणी डिक्लेअर झालं नाही आणि त्यामध्येच मंत्रिपद आता तिसरं चौथं मंत्रिपद नाशिकला जाहीर झालंय। त्यामुळे आता जर आपण परिस्थिती बघितली सध्याची तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दादा भुसे आणि गिरीश महाजन हे दोघंही पालकमंत्री पदाचे दावेदार होते। भाजप शिंदे सेना अशी दोघांचा संघर्ष गेल्या 6 महिन्यापासून या ठिकाणी सुरू आहे। यामुळे अनेक डीपीटीसीची कामं, नियोजन बैठका होत नाहीयेत। त्यामध्ये आता छगन भुजबळ आल्यामुळे आणि नाशिक म्हणजे छगन भुजबळ असंच एकूण समीकरण असल्यामुळे आता छगन भुजबळ पण पालकमंत्री पदाचा दावा करू शकतात। आतापर्यंत अजित पवारांच्या गटानं दावा केलेला नव्हता, मात्र छगन भुजबळ हे स्ट्रॉंग दावेदार यासाठी आहेत। त्यामुळे आता तिघांमध्ये ही लढत होईल अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते। ठीक, योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, केलेल्या विश्लेषणासाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। नाशिकच्या राजकारणामध्ये आता पुढे काय नेमके ट्विस्ट येतात हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।